आज खमंग खुसखुशीत मस्त असं मुळ्याचं थेपलं थालीपीठ बनवूया. तर तुम्हाला काय त्याचा शब्द वापरायचा तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे थालीपीठ म्हणायचं आहे की थेपलं. हे माझ्या शेतातील मुळे आहे. ते मी आता व्यवस्थित काढून घेतले. गावठीच मुळे म्हणावं लागेल, जास्त मोठे मोठे नाही आहे. तर ते त्याचे केस वगैरे काढून टाकायचे मुळ्या आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा प्रकारच्या ह्या बारीक किसणीने किसून घ्यायचे. जाड किसणीने नका किसू. थोडंसं पाणी पिळून घ्या कारण मुळे जरी मी 4-5 घेतले होते पण पराठे थोडे म्हणजे हेच थेपले कमी बनवायचे, जास्तही नाही, ते पाणी जास्त होईल. तर थोडंसं पाणी पिळून घेतलं, वाटलंसं ते वापरणार. त्यात थोडासा आता किसामध्ये मुळ्याच्या त्यात थोडेसे लाल तिखट, हळद, थोडासा हिंग घातला, कोथिंबीर घातली, थोडी कांद्याची पातही घातली बरं का. इथे हिरव्या मिरच्या लसूणसुद्धा वाटून घालू शकतो. थोडी बडीशोप घाला, थोडे तीळ घाला, थोडी धना पावडरही घातली. आता इथे त्यासाठी मूठभर रवा वापरला, हे तीळ वापरले. आता गव्हाचं पीठ इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ वापरलं, 1 वाटी डाळीचं पीठ वापरलं. अशा पद्धतीने हे पिठं वापरून हे थालीपीठं खूपच टेस्टी लागतात. थोडंसं तेलही घातलं आणि चवेपुरतं मीठ घालून पीठ छान मळून घेतलं. गोळे बनवून लाटूनच घेतले. आता म्हणूनच मी त्याला थेपले म्हटले. मी सहसा मुळ्याचे हा पदार्थ मी कधीच थापून केलेला नाही, असा लाटूनच बनवला. तर इथे लाटल्यावर नंतर तुम्ही त्याला थोडंसं तूप, तेल लावू शकता किंवा थोडं बटर, लोणी वापरलं तरीही चालेल. दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्या. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. याआधी तुम्ही मुळ्याचे थेपले किंवा थालीपीठं कसे बनवले होते, कसं बनवतात ते सांगा. आणि नक्की एकदा तुम्ही बनवा बरं. तुम्हाला वाटत असेल हा मुळा म्हणजे उगीर लागतो, पण हे थालीपीठं फारच रुचकर लागतात, टेस्टी लागतात, अगदी जिभेवर चव रेंगाळत राहते. नक्की एकदा बनवून बघा. आपलं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. रोज असे छोटे छोटे व्हिडिओ असतात, ते बघत जा. नवीन दिवस, नवीन रेसिपी. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि मी सीमा तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनल तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर आठवणीने फॉलो करा. बघा, मी तर थोडंसं दोन्ही प्रकारचे लोणचं घेतले आणि घेणार आहे आता, मस्त ताव मारणार आहे. तुम्हीही बनवा.